नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय गावरान कुक्कुटपालनामध्ये गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून आपण अंड्यांच्या टरफलाचा वापर 12ही महिने करू शकतो। हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। काय गावरान कुक्कुटपालनामध्ये गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून आपण अंड्यांच्या टरफलाचा वापर 12ही महिने करू शकतो? या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा। राहिला असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना तर या ठिकाणी मी आपलं मानलंय। आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना तर मी आपलंच मानणार। आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साइडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर गावरान कुक्कुटपालनामध्ये गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून काय 12ही महिने आपण या ठिकाणी अंड्यांच्या टरफलाचा करू शकतो वापर? या प्रश्नाचं आज उत्तर घ्यायचंय की अंड्यांच्या टरफलाचा वापर करणं कुक्कुटपालनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे। पण या अंड्यांच्या टरफलाचा वापर म्हणून आपण खाद्य म्हणून जेव्हा करतो त्यावेळेस या अंड्याच्या टरफलाचा वापर काय 12ही महिने आपण करू शकतो? काय या अंड्याच्या टरफलामध्ये एक्स्ट्रा गरमी असते? काय अंड्याच्या टरफलाचा वापर उन्हाळ्यात जमत नाही? या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर घ्यायचं आहे की अखेर अंड्याच्या टरफलांचा वापर काय आपण कुक्कुटपालनात खाद्य म्हणून 12ही महिने करू शकतो? या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे की आता चांद्यापासून बांध्यापर्यंतचा माझा कोणताही सामान्य कुक्कुटपालक बांधव की ज्याला गावरान कुक्कुटपालन करायचं आहे, की ज्याला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा आहे, त्याला एक मित्रांनो सुवर्ण संधी आहे की आजवर तुम्हाला सांगायला कुणी नव्हतं, आजवर तुम्हाला शिकवायला कुणी नव्हतं, पण इथून पुढे रायझिंग स्टार परभणी तुम्हाला सांगणार पण शिकवणार पण। कारण रायझिंग स्टार परभणी घेऊन आला आहे एक अनोखी संकल्पना, ज्या संकल्पनेचं नाव आहे मित्रांनो ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम। होय मित्रांनो, या संकल्पनेमध्ये आता उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला संपूर्ण सहकार्य केलं जाणार। याच्यामध्ये आपला खाद्य खर्च कमी करण्यासाठी आपल्याला 100% मदत केली जाणार।
याच्यामध्ये आपली कोंबडी आणि पिल्ल यावरती आजार येऊच नये म्हणून त्यांचं कधी आणि कसं करायचं लसीकरण याबद्दल मार्गदर्शन केलं जाईल। त्याचबरोबर मित्रांनो, एवढं करून सुद्धा आपल्या कोंबडीवर आणि पिल्लांवरती आजार आला तर त्या ठिकाणी आजाराला ओळखून तात्काळ इलाज कसा करायचा याबद्दल माहिती दिली जाईल। सोबतच मित्रांनो, हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कसं प्राप्त करायचं आणि आपल्या पाशी तयार झालेल्या पिल्लांची ब्रूडिंग कशी करायची, फीडिंग कशी करायचं, लसीकरण कसं करायचं याचं मोफत मार्गदर्शन आमच्या माध्यमातून आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या पाशी तयार होणारी गावरान कोंबडी, गावरान कोंबडा, गावरान पिल्ले, गावरान अंडी यांच्या विक्रीसाठी सुद्धा मोलाचं सहकार्य आपल्याला केलं जाणार आहे। तर अशा माध्यमातून मित्रांनो, जर आपल्यालाही या पद्धतीने आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील होऊन कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा, तर आजच मित्रांनो आपण रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील होऊ शकतात। रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील होण्यासाठी आपल्याला संपर्क साधायचा आहे 84 21 82 62 62 वर। इथं कॉल केला तर लखन सर फोन उचलतील। लखन सरांनी फोन उचलला की लखन सरांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन व्हायचे। मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर तुमचं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिन कोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील। एवढी माहिती तुम्ही पाठवली की त्यानंतर लखन सर तुम्हाला माझा फोन पे, गुगल पे नंबर 82 65 088 460 म्हणजे 8265088460 पाठवतील। या क्रमांकावरती 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे। मग तुम्ही एवढं काम केलं की मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे जगातील कोणती शक्ती आपल्याला आमच्या मार्गदर्शनासह लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यापासून कधीही वंचित करू शकणार नाही। म्हणून जर करायचं असेल कुक्कुटपालन, कमवायचं असेल लाखोंचा निव्वळ नफा, तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये करा रजिस्ट्रेशन। संपर्क साधा त्यासाठी 84 21 82 62 62 वर। आणखीन उशीर झालेला नाही। तर बघा मित्रांनो, ही तर नशीब पालटणारी संकल्पना। एकदा फोन करून बघा 84 21 82 62 वर। पटलं जॉईन व्हा, नाही पटलं सोडून द्या, कोणावर बळजबरी नाही। तर बघा मित्रांनो, आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे की अंड्यांच्या टरफलांचा वापर कुक्कुटपालनात करायला पाहिजे का? तर मीच तुम्हाला सांगितले करायला पाहिजे। मग एक प्रश्न उत्पन्न झालाय आमच्या कुक्कुटपालक बांधवांसमोर की अंड्याच्या टरफलाचा वापर काय मी 12 महिने खाद्य म्हणून कोंबड्यांसाठी करू शकतो? लक्षात घ्या, कुक्कुटपालनामध्ये ज्यावेळेस अंड्याच्या टरफलाच्या वापराची गोष्ट येते लक्षात घ्या, आपण याचा वापर कधीही खाद्य म्हणून करत नाही। खाद्य कशाला म्हणतात की ज्या खाद्याचा वापर आपण 100 ग्रॅम पर्यंत प्रति कोंबडी प्रति दिवस करतो त्याला खाद्य म्हणतात। परंतु जे खाद्यामध्ये मिसळून दिले जाते त्याला खाद्य म्हटले जात नाही, तर त्याला टॉनिक म्हणा, त्याला उपयुक्त औषध म्हणा, हरकत नाही। मग आपल्याला काय करायचे मित्रांनो, 10 किलो खाद्यामध्ये कमीत कमी 2 किलो, जास्तीत जास्त 3 किलो अंड्याचं टरफल मिक्स करायचे मित्रांनो। हे अंड्याचे टरफल पहिले आणायचे मित्रांनो। आणल्यानंतर आपण म्हणायचे की ज्या जीवाणू विषाणूचा अटॅक आहे, त्यानंतर मित्रांनो काय करायचे, गरम पाणी घ्यायचे, या गरम पाण्यामध्ये अंड्याचे टरफल टाकायचे, स्वच्छ करून घेतल्यानंतर मित्रांनो या अंड्याच्या टरफलांना वाळवत घालायचे। वाळवत घातल्यानंतर मित्रांनो अंड्याच्या टरफलाची बारीक बुकटी करायची आणि ती महत्त्वाच्या खाद्यामध्ये मिसळायची। 10 किलो खाद्यामध्ये जेव्हा 2 ते 3 किलो पर्यंत अंड्याची टरफल बारीक करून आपण मिक्स करतो, यामुळे मित्रांनो हे फीड राहत नाही, हे एक औषध बनते। आणि मला सांगा मित्रांनो, औषधाचा वापर 1 महिना, 2 महिना, 4 महिना, 1 सीझन, 2 सीझन नाही, तर पावसाळा, उन्हाळा, हिवाळा 12ही महिने आपण या ठिकाणी या औषधाचा वापर करू शकतो। म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे की गावरान कुक्कुटपालनामध्ये मग कोंबड्यांसाठी 12ही महिने काय आपण अंड्याच्या टरफलाचा वापर करू शकतो? हा, करू शकतो। मग लक्षात घ्या मित्रांनो की चिंता सोडून द्या, गावरान कुक्कुटपालनामध्ये आपण खाद्य म्हणून कोंबड्यांसाठी 12ही महिने अंड्याच्या टरफलाचा वापर करू शकतो। पण किती? 10 किलो खाद्यामध्ये 2 ते 3 किलो अंड्याची टरफल जास्तीत जास्त मिसळू शकतात, याच्यापेक्षा जास्त वापर करू नका।
मग अंड्याच्या टरफलामध्ये असं काय असते बरं की ज्यामुळे अंड्याच्या टरफलाचा वापर करायलाच पाहिजे? लक्षात घ्या, अंड्याच्या टरफलामध्ये असते मित्रांनो या ठिकाणी कॅल्शियम, अंड्याच्या टरफलामध्ये असते मित्रांनो फॉस्फरस, अंड्याच्या टरफलामध्ये असते मित्रांनो लोह, अंड्याच्या टरफलामध्ये असते मित्रांनो व्हिटॅमिन डी. अंड्याच्या टरफलामुळे मित्रांनो होतो 100% फायदा, अंड्याच्या टरफलामुळे होते 100% मित्रांनो 1% सुद्धा नुकसान होत नाही. म्हणजे आपण जर या ठिकाणी विचार केला तर यामुळे फक्त फायदा होणार, नुकसान अजिबात होणार नाही. आणि लक्षात घ्या मित्रांनो, मग ज्याच्यामध्ये कॅल्शियम आहे, ज्याच्यात फॉस्फरस, ज्याच्यात लोह आहे, ज्याच्यात व्हिटॅमिन डी आहे, अशा असणाऱ्या औषधरूपी गुणधर्माच्या या अंड्याच्या टरफल्याचा वापर केल्याने आपल्या गावरान कोंबडीच्या शरीरामध्ये अंड तयार करण्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल तिला मिळून जातो. आणि ज्या वेळेस कोंबडी सोबत कोंबडा क्रॉस होत असतो तर या माध्यमातून मित्रांनो या क्रॉसिंगचं लगेच फलन होते मित्रांनो. आणि याच्यामध्ये अंड्याचं टरफल जे आहे ते आपल्याला सपोर्टिव्ह काम करते, कारण की शरीरामध्ये जर अंड्याच्या टरफलाचा असणारा हा बुकटा असेल तर त्यामुळे आपल्या कोंबडीच्या शरीरामध्ये अंड तयार करण्यासाठी कच्चा माल राहतो, जो कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, व्हिटॅमिन डी, ज्यामुळे क्रॉसिंग झाल्या मित्रांनो आपल्या असणाऱ्या कच्च्या मालामुळे अंड्याचं त्या ठिकाणी जे आहे कवच तयार होते आणि अंड तयार होते. म्हणजे लक्षात घ्या, अंड्याच्या टरफलाचा वापर जर 12 महिने आपण या ठिकाणी केला तर तुम्हाला सांगतो या अंड्याच्या टरफलाच्या वापरामुळे मित्रांनो एकीकडे खाद्य खर्च कमी व्हायला मदत होईल, पण दुसरीकडे मित्रांनो आपल्या कोंबडीला आवश्यक असणारा अंड तयार करण्यासाठी कच्चा माल मिळतो. आणि हा कच्चा माल मिळाल्यामुळे आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन 15 ते 20% वाढते. मला सांगा ज्या गोष्टीमध्ये नुकसान 0%, मला सांगा ज्या गोष्टीमध्ये फायदा 100%, अशी गोष्ट काय करायला हरकत आहे? अजिबात नाही. म्हणून मित्रांनो 12 महिने आपण 100% गावरान कुक्कुट पालनात खाद्य म्हणून करा. अंड्याच्या टरफलाचा वापर 10 किलोमध्ये 2 ते 3 किलो मिसळा मित्रांनो. बिंदास्त आपण पावसाळा, हिवाळा, उन्हाळा वापरा, काही अडचण पडणार नाही. आणि अशा पद्धतीने अंड्याच्या टरफलाचा वापर केला तर एकीकडे खाद्य खर्च कमी होईल, दुसरीकडे कोंबडीवर रोगराई येणार नाही, तिसरीकडे अंडे उत्पादन वाढेल, चौथीकडे कोंबडीचं वजन वाढेल. या सर्वांमुळे आपलं कुक्कुटपालन निरोगी होईल. निरोगी कुक्कुटपालन झालं तर मित्रांनो या जगातील कोणती शक्ती आपल्याला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यापासून वंचित करू शकणार नाही. म्हणून मित्रांनो बिंदास्त आपण या ठिकाणी 12 महिने कुक्कुटपालनामध्ये खाद्य म्हणून करा अंड्याच्या टरफलाचा वापर. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 84 21 82 62 62 वर. तर मित्रांनो ही होती सगळ्यात महत्त्वाची या ठिकाणी अपडेट आणि हा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ. आपल्या प्रश्नाचं समर्पक उत्तर की 12 महिने आपण कुक्कुटपालनामध्ये अंड्याच्या टरफलाचा वापर करू शकतो. मग प्रमाण एकदा सांगतो आणि व्हिडिओ संपवतो की आपल्याला जर अंड्याच्या टरफलाचा वापर करायचा आहे तर प्रति दिवस प्रति कोंबडी 20 ते 30 ग्रामपर्यंत आपण वापर करू शकता. हां, हिवाळ्यात वापर वाढवू शकतात, उन्हाळ्यात वापर थोडा कमी करायचा, एवढीच आपल्याला या ठिकाणी सूचना. तर मित्रांनो ही बारीक सारीक जी माहिती आहे मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देत असतो, ज्यामुळे माझ्यासोबत जोडला गेलेला कुक्कुटपालक बांधव माझ्यासोबत जोडून मित्रांनो आमच्या मार्गदर्शनाखाली लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे. जर आपल्यालाही गावरान कुक्कुटपालन करायचे, आपल्यालाही या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजच आपण देखील रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकतात. रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी आपल्याला एकच काम करायचे मित्रांनो की या ठिकाणी लखन सरांना कॉल करायचा. नंबर आहे 84 21 82 62 62. लखन सरांना कॉल केला, त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड किंवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील. एवढी त्या ठिकाणी माहिती पाठवली की तुम्हाला लखन सर माझा फोन पे, गुगल पे नंबर 82 65 08 4 826 5088 पाठवतील. यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचे. एवढी तुम्ही माहिती परिपूर्ण केली, स्क्रीनशॉट पाठवलं तुमचं रजिस्ट्रेशन होईल. आणि एकदा रजिस्ट्रेशन झालं की मित्रांनो जगातील कोणती शक्ती अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कामध्ये गावरान कुक्कुटपालनाच्या व्यवसायात आमच्या मार्गदर्शनासह लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यापासून वंचित करू शकणार नाही. मग मित्रांनो आपल्याला गावरान कुक्कुटपालन करायचं असेल, व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा असेल तर आज रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा. संपर्क साधा 84 21 82 62 62 वर. त्याचबरोबर मित्रांनो जर आपल्याला मार्केटिंगची चिंता सतावत असेल तर ही चिंता दूर करण्यासाठी आपण 36 जिल्ह्यात 36 व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत. आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी मित्रांनो व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड किंवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. एवढं केलं तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या असणाऱ्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतलं जाईल, ज्यामुळे मित्रांनो
तुम्हाला मार्केटिंगची चिंता या ठिकाणी पडणार नाही. तर मित्रांनो, ही माहिती, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आवडला असेल व्हिडिओ लाईक करा. सामान्य कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा. शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करा. राहिला असेल सबस्क्राईब करायचं. प्रत्येक मायबाप शेतकरी मित्रांनो, कुक्कुटपालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानले. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार. आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य या ठिकाणी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाचे सबस्क्राईबचे किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा. त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परमनंट मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.